राहायला लागली आज. तिला जमिनीवर आणायला पाहिजे. काय हो सर? काय गुणाची शेफरली ती. ते त्या दिवशी आपल्या मोहननी तिला बहीण मानलं ना, तेव्हा डोक्यात हवा गेली. उतरू तिची सुद्धा उतरू, लेकिन टाइम आने के बाद आएगा सबका टाइम. अरे मोनू कुठे चालला? उशीर झाला ना, क्लास आहे, वर्गावर जातोय. आत्ता क्लासला? हे मोनू किती उशीर? मात्र सर उशीर झालाय मला माहितीये, पण काय झालं माहितीये का, मी एक कारण नको सांगू रे. ठीक, मी आता वर्गावर जातो. मॅडम खूप चिडले आहेत का? नाही नाही, मॅडम चिडलेले आहेत. मी आहे, मी सांग. मॅडम चिडल्या नाही ना? अरे संतापल्यात. हो, आणि तुझ्यावर तर फार संतापल्यात. कुणाजी मी आहे ना. हो हो, संतापल्यात, खूप संतापल्यात. हो का? मदन सरांनी तर नुसती काढून टाकली. काढून टाकली? हो. हे बघ, तू आता पुढे चाललाय. मी वर्गावर. नको जाऊ, तू ताबडतोब आतमध्ये जा मॅडमला भेटायला. आणि हे बघ, आत गेल्यावर वर बघूच नको. अरे त्यांच्या डोळ्यात डोळेच घालू नको तू आता. काय त्यांनी तुझ्याकडे परत पाहिलं आणि परत चिडलं तर? त्यामुळं हे असं आत जायचं, हा, मान खाली. आणि त्यांना जे काही घडलंय ना, म्हणजे तू आता यायला उशीर झाला ना, हे सगळं डिटेल मध्ये सविस्तर सांग. सगळं सांगा. म्हणजे घरनं निघालो, बूट डावा घालताना उजव्या पायाचा सांगतोच ना मी. वर बघू नको. नाही, वर नाही बघत, खाली बघूनच ना. मॅडम सॉरी, काय झालं माहितीये का, मी वेळेवर निघालो होतो, पण ट्रॅफिक इतका आणि रिक्षा कुठली यायला तयार नाही हो. मॅडम मी खूप प्रयत्न केला येण्याचा, पण वेळेवर नाही येऊ शकलो. मॅडम एकदम लंके मॅडम सारखे दिसत आहेत. ते कुंकू, साडी पण वेगळी आहे. लंके मॅडम गोडबोले मॅडम सारखे दिसत असणार. स्टाफ रूम मध्ये माझ्या बाजूला गोडबोले मॅडम, मी त्यांच्या बाजूला, आणि इथे लंके मॅडम. अष्टपुत्रे, असंबद्ध बडबडू नका. काय होतंय तुम्हाला? नाही, मला काही होत नाहीये मॅडम, पण तुम्ही इथे काय करताय? अहो, तुम्ही अशा बसलेल्या दिसले तर गोडबोले मॅडम ओरडतील तुम्हाला. हे बघा, मॅडम माझ्यावर नाही रागवणार, कारण आज त्या रजेवर आहेत. का रजेवर आहेत? पण मात्र सर आत्ता मला म्हणाले की त्या आतमध्ये आहेत म्हणून. अष्टपुत्रे, तुम्ही निघा ना आणि तुमचं काम करा. मलाही माझं काम करू द्या. नाही, मी जातो, काम करतो, पण मॅडम आल्या नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्या खुर्चीवर डायरेक्ट जाऊन बसलात? कारण मॅडमनीच मला तसं सांगितलं. का? त्यांनी तुम्हाला खुर्चीवर बसायला सांगितलं? तसं नाही हो. मॅडमचा मला फोन आला होता. मॅडम मला म्हणाल्या की त्या आजारी आहेत, आज त्या येऊ शकणार नाहीयेत, आणि क्लासची सगळी जबाबदारी माझ्यावर दिली. एक मिनिट, आजारी आहेत? काय झालं त्यांना? व्हायरल आहे, ताप, सर्दी. किती किती ताप आहे? आता ते विचारलं नाही आम्ही त्यांना. आपण अशक्तपणा आहे थोडा. फोनवर आवाज पण ना खोल येत होता जरा. अरे बापरे. मॅडम आजारी आहेत आणि त्या रजेवर आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी मेजर झालं असणार. पण तिकडे त्यांची काळजी घ्यायला कोण आहे? ते काय नाही, मला आता त्यांच्याकडे जायला हवं. लंके मॅडम, मी निघतो, मी जातो. हा हो जा जा. काय 9वीच्या वर्गावर आहे इतिहासाचा तास? नाही नाही नाही, मी क्लास घ्यायला जात नाही, मी बाहेर चाललोय. अहो पण आत्ता चालत ना तुम्ही? हो पण आत्ता चाललो मी. अहो कुठे चाललाय तुम्ही? चाललोय मी. तुमचा वर्ग कोण घेणार आहे? तुमचा मॅडम, मी परवा वर्ग घेतला होता ना मराठीचा, आज तुम्ही माझा वर्ग घ्या प्लीज. हे बघा अष्टपुत्रे, तुमचे एका दिवसाचे पैसे कापले जातील. कापा, एका दिवसाचे पैसे कापा, मी थांबू शकत नाही. मी चाललो मॅडम, मी अष्टपुत्रे, निघालो, ऐका मी नाही, निघालो. अहो. शी बाई, आता यांचा तास कोण घेणार आहे? मदन सर नाही, ते नाही घेणार. गुणाजी नाही, नको.
झालं असेल आता? अष्टपुत्र तुम्ही? हो, मला मॅडम लंके मॅडमनी सांगितलं की तुमची तब्येत बरी नाहीये. म्हणजे तुम्ही त्यांना सांगायला सांगितलं होतं ना मला की कळवा की तुमची तब्येत बरी नाहीये म्हणून. म्हणून म्हटलं तुमची चौकशी करावी. आणि चौकशी करावी तर मग म्हटलं फोनवर न करण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊन भेटलेलं चांगलं ना. घ्या ना मॅडम घ्या. ते सावकाश सावकाश. कामिनी मॅडम ना मी नाही म्हणजे तुम्ही या ना, आत या ना. अच्छा, हा इकडे आलाय का हिची विचारपूस करायला? थांब, बघतेच दोघांकडे. ही ही घाणेरडी इथे काय करतेय? आणि आणि दारातच बसलीये. आता हिच्यामुळे मला आत पण जाता येणार नाही. शी, किती घाणेरडी आहे ही. जा ना. तुम्ही कशाला आला? अहो पण एनिवे थँक्यू. अहो थँक्यू काय म्हणताय मॅडम? तुम्ही विश्रांती घ्या. तुमचा आवाज बघा, बोलताना सुद्धा त्रास होतोय तुम्हाला. अचानक जरा ऐकलंय बरं वाटत नाहीये. तुम्ही औषधं आणलीत का? औषधं नसती आणली तर मला सांगा, मी जाऊन घेऊन येतो औषधं पटकन. घरी आणली आहेत औषध. थँक्यू. किती त्रास होतोय बोलताना मॅडम. तुम्ही प्लीज विश्रांती घ्या ना. मी काही कामं राहिली असतील तर मी करीन, मला सवय आहे. तुम्ही नका काळजी करू. ती कुठे आहे? कोणती? सावकाश सावकाश. मिष्टी. मिष्टी म्हणजे कोण? माझी मांजर. हा, काय कल्पना नाही हो. मी दार उघडायला आली ना तेव्हा ती माझ्या मागून आली आणि ती बाहेर गेली असेल. मी तिला घेऊन येतो. मॅडम तुम्ही कशाला त्रास घेताय? बघा खोकला किती येतो. तुम्ही आराम करा. मी शोधून आणतो तिला, मिष्टीला. तुम्ही आणाल का तिला? आणतो. उचलून आणा. उचलून मांजर आहे ना, आम्ही उचलून घेतली आणि तिला राग आला आणि चावली बिवली तर चावणार नाही ती. नाही का? तुम्ही घाबरता का? घाबरतोय थोडासा आपला, पण ठीक आहे मी घेऊ. आणा. मी आणतो मॅडम. तुम्ही प्लीज विश्रांती घ्या. तुम्ही आराम करा. बोलायला सुद्धा त्रास होतोय बिचाऱ्या मॅडम. आता ही मिष्टी कुठे गेली? मिष्टी मिष्टी इकडे. हॅलो, बघा अशी आतमध्ये इकडे नाही इकडे. चला या इकडे. हा, इकडे झोपा. बस. बापरे, मॅडम ना झोप लागली वाटतं. खूपच ताप आहे. थर्मामीटर कुठे? मॅडम थर्मामीटर आहे का? ड्रॉवर. या का? इथल्या ड्रॉवर. हा, मिळालं. मॅडम ताप चेक करायचं. जरा तोंड उघडता का? थर्मामीटर ठेवतोय. थर्मामीटर. मॅडम बापरे, खूपच ताप आहे. काय करू? पाण्याच्या घड्या ठेवतो कपाळावर. मॅडम पट्ट्या ठेवल्या ना, त्याच्यामुळे ताप थोडा कमी झालाय. अष्टपुत्र
मॅडम उठू नका ऐका, झोपा ना मॅडम, झोपा ना. नाही चुकी अहो विश्रांती घ्या, ऐका माझं मॅडम. अष्टपुत्रे, मला थोडं बरं वाटतंय आता. बरं मॅडम तुम्ही थांबा, मी जरा डॉक्टरने घेऊन येतो. नाही नको, डॉक्टरला नको. अहो असं काय मॅडम, जरा येऊन तपासेल ना डॉक्टर, इथं जवळपास असेल कुठेतरी, मी जाऊन घेऊन येतो ना. नाही अहो, जवळ असण्याचा प्रश्न नाहीये. मला डॉक्टरकडे जायला नाही आवडत. का? खरं सांगू का, अँटीबायोटिक्स घ्यायलाही आवडत नाहीत मला. नॅचरल प्रकारे रिकवर झालं ना की जास्त बरं वाटतं. आणि तुम्ही काळजी करू नका, होईन मी बरी. नाही पण मॅडम, असं नॅचरल पद्धतीने रिकवर व्हायला खूप वेळ लागतो ना, शिवाय आपलं कामही अडतं. आणि डॉक्टरच्या औषधांनी पटकन बरं वाटणार असेल तर काय हरकत आहे, मग डॉक्टर येईल, चेक करेल, औषध देईल, पटकन बरं होईल. म्हणजे कधी कधी लागलं तर दुसऱ्याची मदत घेण्यात काय चूक आहे, नाही का? प्रत्येक वेळेला आपल्याच पद्धतीने सगळी कामं कशी होणार? का करते तुम्ही हे सगळं? काय करतोय? हेच तुम्ही इथे आलात सकाळी सकाळी, माझी एवढी काळजी घेतली, डोक्यावर पट्टी ठेवली. का? आज क्लास होता ना? क्लासलाही नाही गेला. हो. का करताय? मित्र होत ना आपण, आता काय मैत्री म्हटल्यावर प्रत्येक अडचणीला जातो ना आपण. अच्छा, म्हणजे सगळ्या मित्रांच्या अडचणीच्या वेळेस तुम्ही धावून जाता? नाही म्हणजे आज क्लास मिस केलाय ना तुम्ही? हो. तुमचे पैसे कापणार मी? मॅडम असं काय करते? नाही, रूल म्हणजे रूल. नाही काय हरकत नाही मॅडम, तुम्ही कट करा ना पैसे. काही गोष्टी पैशापेक्षा जास्त महत्वाच्या असतात ना. म्हणजे प्रत्येक वेळेला पैशाचा विचार करून नाही चालत. आणि मुळात हा क्लासचा विषय आहे ना, क्लासमध्ये ओरडा ना तुम्ही मला, इथे का ओरडताय? ओरडा म्हणजे मी काय क्लासमध्ये सारखी ओरडत असते? नाही असं नाही, पण काय हो नाही बोला. नाही बोला, मला पण कळू दे. नाही म्हणजे काय मॅडम, क्लासमध्ये ना असा सतत राग तुमच्या नाकाच्या शेंड्यावर आलेला असतो. म्हणजे भीती वाटते हो खूप वेळा तुमची. म्हणजे त्या लंकेबाई कविता म्हणून दाखवतात ना, त्यापेक्षा जास्त घाबरतो मी तुम्हाला. म्हणजे तुम्ही कधी ओरडाल, चिडाल, काय सांगता येत नाही ना. आता अति करताय जरा. नाही खरंच मॅडम, म्हणजे ना मी चुका करतो, माझ्या हातनं चुका होतात, पण तुम्ही ओरडाल या भीतीने आणखी जास्त होतात चुका. खरंच. अष्टपुत्रे, कसं आहे ना, मला काही गोष्टींना खूप पर्टिक्युलर लागतात. मग त्या गोष्टींना तशा तर तशा झाल्या पाहिजे. मोहन, म्हणून मग मी दगड थांबा मॅडम, तुम्ही हलू नका, मी बघतो. थांबा. हो, तुम्ही काय करता इथे? कोण आहे अष्टपुत्रे? हा, कोण आहे? लहान लहान मुलं खाली दगडफेक खेळतायत. दगड चुकून घरात येतात ना. दगडफेक कोण खेळतं? थांबा मी आले. मॅडम तुम्ही उठू नका, मी बघतो काय ते. थांबा जरा. दगड काय फेकताय? माणसं राहतात इथे, त्यांना त्रास होतो. मोहन आत्ताच्या आत्ता खाली आहे. अहो कसं शक्य आहे? कळत नाहीये का तुम्हाला? शक्य नाहीये? नाही येतस तू खाली? काय शक्य नाही? नाही मॅडम, काय आहे, त्या मुलांना समजावणं शक्य नाहीये. ती मुलं ऐकत नाहीयेत माझं. ती मुलं नाही ऐकणार. थांबा, मी पोलिसांना फोन लावते. अहो मॅडम, पोलिसांना कशाला बोलवताय? लहान लहान मुलं आहेत, मी समजवतो ना, प्रयत्न करतो. नाही येतेस ना खाली? हा, यायचं नाहीये ना? आता मी हे घरच जाळून टाकते. काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही? काय झालं? एवढं ओरडायला काय झालं? काही नाही मॅडम, त्याने मोठा दगड उचलला असा मारायला, म्हणून घाबरलो मी. अष्टपुत्रे थांबा, मी येते तिकडे. मला नाही मॅडम, तुम्ही अजिबात उठू नका. तुम्ही विश्रांती घ्या, मी बघतो काय ते बघतो. थांबा. आलो थांबा, मी खाली आलो, तोपर्यंत काही करू नका. काय करते तुम्ही अष्टपुत्रे? विश्रांती घ्या मॅडम, तुम्ही अजिबात हलू नका जागच्या, मी आलोच. भागो 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 मोहन प्यारे. हो, काय चाललंय तुमचं? वेड लागलाय का? काय करताय तुम्ही? हो, वेडच लागलंय. माझा ना संतापाने थरकाप उडतोय. शांत व्हा, जरा शांत व्हा. अरे कशी शांत होऊ?
माझ्या समोर तू ती ते काही नाही, माझ्या हातून ना आता जीव घेतला जाणार आहे. कोणाचा घेऊ? तुझा घेऊ का तिचा घेऊ? अहो काय भाषा आहे तुमची, काय वागणं आहे हो तुमचं. अच्छा, आता तुला माझं वागणं खटकायला लागलंय आणि स्वतःचं वागणं पटतंय. ते काही नाही, मी ना मोहन तुझाच जीव घेते. हे म्हणजे ते ब्लॅक विडो स्पायडर सारखी गोष्ट झाली तुमची. कोणासारखं? ब्लॅक विडो स्पायडर म्हणजे तुम्हाला ती गोष्ट माहित नसणार, शिवाय इंग्लिश. तुझे पुटपुटच ना स्वतःशीच मला अजिबात आवडत नाहीये. हा ऐका हो, मी काय म्हणतोय ते ऐका. ब्लॅक विडो स्पायडर, स्पायडर म्हणजे कोळी असतो माहिती का? कोळी एक नर असतो, एक मादी असते. तो नर जाळं विणतो आणि ती मादी त्या नरालाच खाऊन टाकते. तसं झालंय तुमचं. पण तुम्ही एकीकडे म्हणता तुमचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न करायचं आहे, आणि दुसरीकडे म्हणता मी तुला मारून टाकीन. काय चाललंय तुमचं? फारच कळायला लागलंय रे हल्ली तुला. पण तुला हे कळत नाहीये की माझा हा तुझ्याबद्दलचा राग तुझ्याबद्दल असलेल्या प्रेमातूनच येतोय. ते काय आता, म्हणून मी तुला किती वेळा सांगितलंय त्या गोडबोले बाईच्या नादी नाही लागायचं, तिच्यापासून लांब राहा. तरी सुद्धा तू मुद्दाम तिला भेटायला आला आणि आता किती वेळ झाला तू तिथेच आहेस. अरे का असं वागतोयस तू? बोला, केवढ्या मोठ्याने ओरडत आहे तुम्ही. बघ मग तुला अजूनही लक्षात येत नाहीये की मी इथे कोणालाही नाही दिसत आहे. माझा आवाज कोणालाही ऐकू जात नाहीये. मोहन, ऐकायचंय तुला? अहो, माझ्या कांठळ्या बसतायत, तुम्हाला भेट लागलाय का? मी गोडबोले बाईंकडे आलो कारण त्यांची प्रकृती बरी नव्हती. इथे आल्यानंतर मला कळलं त्यांची तब्येत खरंच बिघडलेली आहे. म्हणून मी थांबलो त्यांना सोबत देण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी, त्यांना लागली तर औषधं देण्यासाठी. तुमच्या मनात खोट आहे ना, म्हणून तुम्हाला सगळं चुकीचं दिसतंय. माझ्या मनात पाप नाहीये. नाही, मला हे पटतच नाहीये. हे बघा, तुम्हाला पटत नसलं ना तरी तुम्ही आत्ता घरी जा. मी लवकर थोड्या वेळातच घरी येतो. जा जरा. नाही 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 नाही, माझा तुझ्यावर विश्वासच नाहीये म्हणून. हे बघा, एक काम करतो, मी घरी येतो, नंतर तुम्ही आणि मी पाहिजे तर चांदण्यात गप्पा मारत बसू, चालेल? पण तुम्ही जा इथून. तुम्ही शांत झालात ना, मी तुम्हाला पटलंय. पण ठीक आहे, आता मी जातो. त्यांना काही औषधं लागली तर देतो आणि घरी येतो. आणि तुम्ही प्लीज घरी जा, शांतपणे घरी जा. लोकांच्या घरावर दगड मारणं चांगलं दिसतं का? शांत राहा जरा. नाही, माझा अजिबात विश्वास नाहीये याच्यावर. मी कुठेच जाणार नाही. व्यवस्थित लक्ष आहे माझं तुझ्यावर, तुझ्यावरही आणि तुझ्या त्या गोडबोलेवर. मॅडम, एक मिनिट. काय गेली का होती मुलं? गेली मॅडम ती मुलं. मॅडम, मी काय म्हणतो, तुम्ही आता थोडंसं काहीतरी खाऊन घ्या. तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. नाही हो अष्टपुत्रे, मला खरंच इच्छा होत नाहीये खायची. अहो मॅडम, पण काहीतरी पोटात अन्न गेलं पाहिजे ना आजारपणात. रिकामं पोट कसं चालेल? आणि त्याच्यावर औषधं घेतली तर ऍसिडिटी होते ना. अष्टपुत्रे, तुम्ही पण ना नेहमीच स्वतःचं म्हणणं खरं करता नाही का? पण मॅडम, जे आवश्यक आहे ते तर केलंच पाहिजे ना. अरे बापरे, काय झालं? हो, मिष्टीला काहीच खायला दिलं नाहीये मी. हो का? नाही, मी देतो ना मॅडम, तुम्ही कशाला काळजी करताय? अष्टपुत्रे, पण मीही काही स्वयंपाक केला नाहीये हो. मी एक काम करते, मी ऑर्डर करते. मॅडम, कमाल करताय तुम्ही. मी असताना तुम्ही ऑर्डर करणार? म्हणजे? अहो, शेफ मोहन तुमच्या समोर बसलाय. काय म्हणजे तुम्ही स्वयंपाक करणार? हो मॅडम, मी बनवीन ना तुमच्यासाठी. म्हणजे तुमच्यासाठी बनवीन, मिष्टीसाठी बनवीन, माझ्यासाठी बनवीन. मॅडम, मी इतकं फर्स्ट क्लास जेवण बनवतो, जेवाल ना तर अशी बोटं चाटत बसाल. मग तुम्ही अशी आणि मिष्टी अशी. आणतो मी काहीतरी करून आणतो. अष्टपुत्रे पण ना वेडे आहेत एकदम.